देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सरकारचा 3-0 कार्यकाळ सुरू केला आणि या 100 दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर 100 दिवसात 122 विकासाच्या विषयावर मोदी सरकारने निर्णय घेतले। मोदीजींनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता, विकासाचा जाहीरनामा दिला होता, पहिल्या 100 दिवसामध्ये मी आपल्याला 122 मुद्दे देणार आहे, ज्या 122 विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहे। पण हे करताना ठळक मुद्दे सांगताना पहिल्या 100 दिवसामध्ये 15 लाख कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प याला 100 दिवसातच मान्यता मिळाली आणि 3 लाख कोटी रुपयाचे कामं सुरू झाले। त्याची यादी आपल्याला देतो आहे। आपण बघितलं असाल, महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी मोदीजी आले, वाळवणमध्ये 76,200 कोटी रुपयाचा वाळवणचा जगातला सर्वोच्च बंदर, म्हणजे जगातल्या 10 सर्वोच्च बंदरामध्ये वाळवणचं बंदर हा मागच्या 40 वर्षापासून न होणारा प्रकल्प, त्याला कामाला सुरुवात झाली। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 9व्या टप्प्यांना मान्यता मिळाली, जेणेकरून ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामधले होणार आहे। जवळपास 49,000 कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला 25,000 गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये 62,500 किलोमीटर 25,000 गावांना 62,500 किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे। आपण बघितलं असाल, किसान मित्र योजनेमध्ये मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 17वा हप्ता रिलीज केला। 9,30,00,000 लोकांना, शेतकऱ्यांना 20,000 कोटी रुपयाचा रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत 12,33,00,000 शेतकऱ्यांना 3 लाख कोटी रुपये वितरित झाले। 3 लाख कोटी रुपये वितरित झाले। 24-25च्या खरीप पिकासाठी MSP वाढवण्यात आला आणि त्यामुळे MSP वाढवल्यामुळं 2 लाख कोटी रुपयाचा फायदा 12 कोटी शेतकऱ्यांना झाला। याचे सर्व आकडे उपलब्ध आहे। किसान मित्रमध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला। सोयाबीनमध्ये आता बघा, पाम ऑइलवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती, आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जी मागणी शेतकऱ्याची होती की आमचे दर वाढवा, यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनच्या विक्रीवर मिळेल, याचा मला विश्वास आहे। बासमती चावलबद्दल सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरता निर्णय घेतले आणि कांदा उत्पादक शेतकरी जे मागच्या काळामध्ये खूप रोष होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा, त्याबद्दलही मोठी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या, शेतकऱ्याच्या कांद्याच्या किमती वाढणार आहे। कर सवलत आपल्याला माहिती आहे की आता 7 लाख रुपयापर्यंत इन्कम टॅक्सला केंद्र सरकारने
सूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकांनाही झाल्याचं आपल्याला दिसतं आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्येही जवळपास 8 निर्णय केंद्र सरकारने घेतले. सशक्त तरुण योजनेमध्ये 2 लाख कोटी रुपयाच्या PM पॅकेज योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याचा करण्याकरता सशक्त तरुण योजना ही योजनेचंही काम सुरू झालं. आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली, त्याचप्रमाणे सशक्त नारी शक्तीमध्ये दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये 10 कोटीहून अधिक महिलांना त्यातलं एकत्रित करून त्यांच्या उपजीविकेकरता डिजिटल साक्षरता असेल, सामाजिक विकास असेल, 90 लाखावरनं अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये 1.5 लाख आमच्या बहिणी त्या कार्यक्रमाला होत्या. लखपती दीदी म्हणजे 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट, त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडून झाला. OBC मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछडा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारने मागच्या 10 वर्षात जर देश पुढे नेलाच, पण या 100 दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये म्हणजे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये 63,000 अनुसूचित जमातीच्या गावांचा विकास, 63,000 अनुसूचित जमातीचे गावं, शेड्यूल ट्राईब गावं, 63,000 गावं यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर आणि एका गावाकरता 5 कोटी या पद्धतीनं सुधारणा योजना तयार केली. विशेष अपंगत्वाची ओळखपत्र आणि त्यातून मग त्या अपंगांना संपूर्ण त्यांचा जीवनाचा आधार होईल असं योजना मोदी सरकारने तयार केली आहे. त्याचंही जवळपास 11 बाबीवर मी आपल्याला विवरण देणार आहे. सुलभ आरोग्य सेवेमध्ये 70 वर्ष त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत विमा याचे आता कार्ड सुरू झाले. आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इकडे महाराष्ट्र सरकारची वयश्री योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना यातनं 70 वर्षापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयाचा मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे. 4.5 कोटी कुटुंबांना जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना याची मदत होईल. 75,000 आपण बघितलं नवीन वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतला. असे जवळपास 12 निर्णय मोदी सरकारने घेतले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्णय मोदी सरकारने घेतले. 100 दिवसामध्ये अंतराळ स्टार्टअप योजनेकरता 1,000 कोटी व्हेंचर कॅपिटल फंडची योजना या ठिकाणी आली आणि असे 8 निर्णय मोदी सरकारने घेतले. प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आम्हाला माहिती आहे की पेपर फुटीसाठी जो एक अत्यंत महत्त्वाचा गंभीर प्रश्न होता, पेपर फुटीकरता आणि त्याच्यावर तोडगा काढण्याकरता सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमाचे प्रतिबंधक कायदा 2024 म्हणजे पेपर फुटीकरता अत्यंत महत्त्वाचा निर्णय, कडक कायदा केंद्र सरकारने केला. सोबतच आपल्याला माहीत आहे ब्रिटिशकालीन काही कायदे होते, जुने कायदे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा आमच्या मोदी सरकारच्या मध्ये माननीय अमितभाई यांनी सभागृहात केल्या आणि त्याच्यात मोठा फायदा देशाला झाला. ऊर्जा सुरक्षामध्ये आपल्याला बघितलं आहे की आता 300 युनिटचं ऊर्जा घर मध्यमवर्गीय परिवारांना मिळणार आहे. म्हणजे 300 युनिटपर्यंत जर वीज वापरली तर सूर्यघर जर लावलं तुमचं वीज बिल आता येणार नाही. त्याकरता सूर्यघर योजना आता मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. मध्यमवर्गीय आणि अत्यल्प भूधारक, मागासवर्गीय, आदिवासी, शेड्यूल कास्ट, OBC आणि अदर
ओपन कॅटेगरीमध्ये जे आर्थिक दुर्बल आहे त्यांना सूर्यघर मिळणार आहे. आणि हे सूर्यघर तुम्हाला 25 वर्ष वीज बिल येणार नाही अशी योजना मोदी सरकारने केली. त्याचं काम सुरू झालं. महाराष्ट्र यामध्ये पुन्हा पुढे जातो आहे. महाराष्ट्राने माननीय देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत, ऊर्जा खात्याचे, तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मात्र आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होणार आहे. या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने मान्यता दिली. 12,400 कोटीचे जलविद्युत प्रकल्प या देशामध्ये येत आहे. सोबतच नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन आला आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन त्यातनंही मोठा फायदा या देशाला होणार आहे. म्हणजे जे पोल्युशन कंट्रोल करणे आणि ग्रीन एनर्जी तयार करणे, म्हणजे आता तर महाराष्ट्राचा विचार केला तर परवा देवेंद्रजींनी सांगितलं की 7 लाख शेतकऱ्यांना नवीन सोलर पंप मिळणार आहे विजेचे. त्याचा विजेची कनेक्टिव्हिटीची गरज नाही. सोलर पंप सकाळी 6 ते संध्याकाळी 6 12 तास वीज देणार आहे. 7 लाख पंप देणार आहे महाराष्ट्राला. आणि 3 लाखाचा पंप फक्त 25,000 रुपयात मिळणार आहे. 3 लाख रुपयाचा पंप 25,000 मिळणार आहे. आणि 44 लाख शेतकरी जे आहे ज्यांना वीज माफ केली आहे महाराष्ट्र सरकारने, पुढचे 5 वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर वीज माफी राहणार आहे. आणि हे कसं राहणार आहे तर माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये इतके सोलर प्रकल्प टाकतो आहेत हे सरकार की दिवसाने शेतकऱ्याला वीज मिळेल. म्हणजे कोळशावरची वीज वापरण्याची गरज नाही. इतके सारे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, दिवसाने वीज, हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी उन्नतीचं काम या महाराष्ट्रामध्ये होणार आहे. आपण बघितलं असाल आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठे निर्णय घेतलेले आहे. आपण जर बघितलं इथे एक वारेगाव कामठी तालुक्यात जर आपण कोराडीकडनं कामठीला निघालो तर केंद्र सरकारने एक मोठं आपत्ती व्यवस्थापन केंद्र, हे 20,000च्या वर कर्मचारी त्या ठिकाणी राहणार आहे. जगात कुठेही त्या ठिकाणी आपत्ती आली, सुनामी आली, कुठेही काय झालं, भूकंप, तर आधी या देशातलं सर्वात ॲडव्हान्स केंद्र हे वारेगावला होत आहे. काम मोठं सुरू झालं आहे बघा. आणि त्यामुळे तिथे देशाचं आपत्ती व्यवस्थापन पूर्ण मॉनिटर त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी मानस नावाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्याशी लढणाऱ्या सर्व स्टेक होल्डरसाठी समन्वयक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. पुढील 5 वर्षात 5,000 सायबर कमांडो तयार करण्याची योजना मोदी सरकारने केली. आणि सायबर गुन्ह्याची नोंद करण्यासाठी सायबर दोस्त मोबाईल ॲप लॉन्च करण्यासाठी आता लॉन्च करण्यात आलं. असं मी 122 मुद्दे याच्यामध्ये आहे. मी आपल्याला सर्व माझ्या मित्रांना, आमच्या पत्रकार बंधूंना, कारण आपण एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि आपल्या माध्यमाने हे जर व्यवस्थितपणे मांडलं तर ज्या नागरिकांना योजनेतनं येण्याकरता काही माहिती नसते त्या लोकांना माहिती होईल. कारण शेवटी सरकार एखादी योजना करतं, पण सरकारची योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मीडिया आहे, डिजिटल मीडिया आहे. आपण सर्व या ठिकाणी संपादक आहात. आपण सर्व या ठिकाणी डिजिटल मीडियाचे प्रमुख या ठिकाणी अत्यंत माध्यमाचे ज्येष्ठ प्रतिनिधी बसलेले आहात. तर मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून 122 मुद्द्यावर आपण मोदी सरकारने 100 दिवसात केलेलं काम आम्ही 100 दिवसांनी पुन्हा येणार आहोत आपल्याकडे. आणि प्रत्येक 100 दिवसात मोदी सरकारने काय काय देशाकरता केलं हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. अशाच योजना आपण लोकसभेच्या अगोदर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंत्रणा आणि नियोजन तयार केलं. मात्र रिझल्ट आपल्या समोर आहे. विधानसभेसाठी आपण स्पेशली काही रणनीती आहे का, आणि विशेषतः संघाने चिंता व्यक्त केली आहे की आदिवासी जो मतदार आहे तो आपल्यापासून सुटतो आहे भाजपपासून, त्याबद्दल आपण काय भूमिका आहे? लोकसभेच्या आधी आम्ही मागच्या 10 वर्षात मोदी सरकारने या देशाकरता काय योगदान दिलं आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची पत कुठपर्यंत पोहोचली आहे आणि विकसित भारताकरता मोदीजींनी काय संकल्प केला आहे हा आम्ही मांडला. आमचा जाहीरनामा मॅनिफेस्टो मोदी सरकारचा मांडला, 3-0 सरकारचा. पण जनतेला विकसित भारताच्या संकल्पाकडे किंवा नॅशनल निवडणुकीकडे या ठिकाणी ज्या पद्धतीचं मतदान झालं ते विकसित भारताच्या मॅनिफेस्टोवर कमी झालं.
आणि विरोधकांनी ज्या पद्धतीने जनतेला कन्फ्यूज केलं, म्हणजे विरोधकांनी सांगितलं मोदीजी संविधान बदलणार आहे, विरोधकांनी सांगितलं आदिवासीचं आरक्षण काढणार आहे, विरोधकांनी सांगितलं महिलांना 850 रुपये महिना, 8,500 रुपये महिना आम्ही देणार आहोत, असे लोकल नरेटिव्ह तयार करून विकसित भारत बाजूला सोडला. आत्ता मात्र आम्ही जो मॅन्युफॅक्चर दिला मोदीजींनी, त्या मॅन्युफॅक्चरवर आमची जबाबदारी आहे. सरकार आल्यावर पक्षाची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे की जर आपण मतं घेतले आहे, या मताचं काय झालं, मतं घेऊन सरकार पडून गेलं का, असं जनतेला वाटू नये. 100 दिवसांनी हिशोब दिला पाहिजे जनतेला. म्हणून आम्ही आज तुमच्यासमोर आलो आहे. एक राहिला प्रश्न विधानसभेचा. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही जेव्हा जातो आहे, लवकरच विधानसभा निवडणुका लागतील, पण आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारकडनं महाराष्ट्राच्या विकासाकरता 14 कोटी जनतेच्या विकासाकरता जो अजेंडा घेऊन समोर जातो आहे, तो डबल इंजिन सरकारचा अजेंडा आहे. मोदी सरकार दिल्लीमध्ये 2029 पर्यंत आहे. मग 2029 पर्यंत मोदी सरकार आहे आणि आम्ही स्पेसिफिक विकसित भारताचा जाहीरनामा घेऊन आलो आहे, विकसित भारताचा विकास घेऊन आलो आहे. मोदीजी त्यावर पूर्ण काम करत आहे. आमचा एकच महाराष्ट्र जनतेसमोर आम्ही आमचा अजेंडा ठेवणार आहे. मोदीजी 2029 पर्यंत प्रधानमंत्री आहे. महाराष्ट्रात जर महायुतीचं सरकार आलं, केंद्र सरकार राज्य सरकारचं डबल इंजिन या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्र विकसित झाल्याशिवाय राहणार नाही, हाच आमचा मुख्य अजेंडा निवडणुकीचा असणार आहे. राहिला प्रश्न आदिवासी भागातल्या जनतेचा. आदिवासी जनतेला आमच्या विरोधकांनी कन्फ्यूज केला आहे. आम्ही आदिवासी विभागाच्या आदिवासी नागरिकांना परिवारांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. नंदुरबारसारख्या जिल्ह्यात असो, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात असो, आम्ही इतक्या योजना राबवतो आहे. बघा, काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कधी 18,000 कोटीच्यावर कधी मिळायचे नाही आदिवासी भागाच्या जनतेला केंद्रातनं. आता 86,000 कोटी रुपये मिळतात. 86,000 कोटी प्रत्येक वर्षी. म्हणजे बघा, 18,000 कोटी कुठं वर्षाचे आदिवासी भागाच्या विकासाकरता, आणि 86,000 कोटी कुठं. इतकं देऊनही त्यांना कन्फ्यूज केलं आहे. आदिवासी भागातल्या जनतेला जे कन्फ्युजन्स आहे ते कन्व्हेन्स करून त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडून त्यांना आमच्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. मला विश्वास आहे की खोटारडेपणा दूर होईल आणि खोटारडेपणा जो आदिवासी जनतेच्या मनात त्यांनी भरला काँग्रेसवाल्यांनी, तो दूर होईल आणि आम्ही त्यांना कन्व्हेन्स करून आमच्याकडे पुन्हा आदिवासी समाज आमच्या बाजूने आल्याशिवाय राहणार नाही. चंद्रशेखर जी, आपके पार्टी के राज्यसभा के सदस्य अनिल मुंडे जी, उन्होंने राहुल गांधी को कहा है कि उनकी जीप पे चटके देने चाहिए. आपके सहयोगी पार्टी के विधायक कहते हैं कि उनकी जीप काटनी चाहिए. तो ये 100 दिन का असर है क्या है, इस प्रकार का वक्तव्य दिया जा रहा है? देखिए, मैं संजय गायकवाड़ या अनिल मुंडे के वक्तव्य से सहमत नहीं हूँ. उन्होंने ऐसा इसके बाद कहना भी नहीं चाहिए. लेकिन राहुल गांधी ने भी संभल के बात करनी चाहिए. जिस प्रकार से देश विरोधी बयान, समाज विरोधी बयान राहुल गांधी देते हैं, इनकी आदत है. 3 पीढ़ियों से हम देखते आ रहे हैं. जब महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने संविधान से आरक्षण दिया, तब पंडित जवाहरलाल नेहरू खड़े हो गए उठकर और कहा, यह आरक्षण देना, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब और ओबीसी को आरक्षण देना, ये तो विकास में बाधा आएगा. ये बयान पंडित जवाहरलाल नेहरू ने दिया था कि विकास में बाधा आरक्षण होता है, नहीं देना चाहिए आरक्षण, ऐसे पंडित जवाहरलाल नेहरू कहते हैं. बाबा साहेब आम्बेडकर जी ने आरक्षण दिया संविधान में. उसके बाद आपने देखा कि राजीव गांधी उठकर खड़े हो गए आरक्षण के खिलाफ. उनने कहा कि बुद्धिहीन लोगों को आरक्षण मिलता है और उनको आरक्षण देना चाहिए. बुद्धिहीन लोग क्या, ओबीसी बुद्धिहीन है, शेड्यूल कास्ट बुद्धिहीन है, शेड्यूल ट्राइब बुद्धिहीन है? राजीव गांधी का बयान था. सेकंड जनरेशन का. थर्ड जनरेशन राहुल गांधी कहती है अमेरिका में जाकर, अब हम आरक्षण हटा देंगे, आरक्षण नहीं चाहिए, और यही कहते हैं कि मोदी जी के खिलाफ चुनाव में झूठे बोलते हैं. तो मुझे लगता है कि जिस प्रकार से राहुल गांधी का बयान ओबीसी समाज के खिलाफ, SC ST के खिलाफ आया हुआ है कि हम आरक्षण नहीं देंगे, हमारी सरकारें आएगी तो हम आरक्षण नहीं देंगे, सीधा कबूल किया. उनके पेट में था, वो वोट जुबा पे आ गया है. तो ये बात भी नहीं होनी चाहिए
मैं बुंडे का और गायकवाड़ का समर्थन नहीं करता हूँ, लेकिन हमने ठहराया है राहुल गांधी जब जब महाराष्ट्र में आएंगे तो सारा ओबीसी समाज, सारा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब उनके मंच पर जाकर पूछेगा कि राहुल तुम्हारे मन में क्या है आरक्षण के बारे में? आपने मोदी जी के खिलाफ झूठ बोला है, मोदी जी संविधान बदलने वाले ऐसा झूठ बोला है। हम अब राहुल गांधी को पंडाल में जाके उनके डायस पे जाके पूछेंगे कि आरक्षण के बारे में आपकी भूमिका पहले क्लियर करिए, बाद में ही महाराष्ट्र में पाव रखिए। रामदास अठवले आपके पार्टी के सहयोगी पार्टी के सदस्य हैं, मंत्री हैं, उन्होंने कहा है कि राहुल गांधी का जो पासपोर्ट है विदेश में जाके बदनाम कर रहे हैं देश को, उनका पासपोर्ट रद्द कर देना चाहिए। देखिए, रामदास अठवले जी ने सोच समझकर बोला होगा, क्योंकि राहुल गांधी जब जब विदेश जाते हैं तो देश की बदनामी करते हैं। कभी वो देश के मूल ढांचा को हाथ लगाते हैं, आरक्षण पद्धति पे अमेरिका में जाके बात करते हैं, देश की अर्थव्यवस्था में बात करते हैं। आज बताइए, सारे विश्व के सारे देशों की हालत गंभीर है, उनका जीडीपी कम होते जा रहा है और एक कोरोना के संक्रमण में 130 करोड़ का भारत संभालकर देश को अच्छा रखना, आप सोच सकते हैं कि कोरोना के संक्रमण का भारत, ऐसे भारत को आप सबको, मुझे, आप सबके परिवारों को जिस प्रकार से कोरोना के संक्रमण ने घेर लिया था, उस समय भारत देश को मजबूत रखना, भारत की अर्थव्यवस्था को मजबूत रखना, भारत के जीवन को मजबूत रखना, पूरा विश्व तहस नहस और भारत मजबूत, आप इसकी भी बदनामी करते हो विदेश में जाकर। आपके जिभा पे है कि नहीं कुछ? कल अगर देश की बदनामी करोगे, सरकार तो आएगी जाएगी किसी की भी। कल समझो 2047 के बाद कांग्रेस पार्टी आती है, 2047 के बाद, तो वो अगर देश की बदनामी अभी से करके रखेंगे तो कौन आएंगे देश में? 2047 से तो कोई ठिकाना नहीं है। 47 के बाद मैं सोच रहा हूँ अगर कांग्रेस पार्टी आती है कभी, तो बदनामी अगर देश की करेंगे तो उनके कार्यकाल में भी कौन आएगा? तो मुझे लगता है राहुल गांधी ने, वो रामदास अठवले जी ठीक कह रहे हैं, राहुल गांधी को कुछ दिन विदेश में जाना थोड़ा देखना चाहिए। संजय गायकवाड नंतर आता अनिल बोंडेंची सुद्धा राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असं म्हणतात महाविकास आघाडीचे नेते, जे वक्तव्य राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलं त्याच्यावर। नाही, राहुल गांधीला वगैरे धोका नाही आहे, आमचं केंद्र सरकार मजबूत आहे राहुल गांधीला सुरक्षा देण्याकरता। बट राहुल गांधी स्वतःच या देशाला बदनाम करण्याचं काम करता आहे, देशाच्या मूळ ढाच्याला हात लावण्याचं काम करता आहे। खरं तर आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलं। राहुल गांधी असे म्हटले की ओबीसी SC STचं आरक्षण बंद केलं पाहिजे आणि आम्ही आल्यावर ते बंद करू, म्हणजे काँग्रेस पार्टी सरकारमध्ये आली तर आरक्षण बंद होईल। त्यांच्या पोटातलं ओठावर आलं आणि हे काही स्वाभाविक आहे। त्यांचं जे बोलणं आहे ना 3 पिढ्यापासून सुरू आहे, त्यांच्या जनरेशनपासून सुरू आहे। पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी तर खुलेआम म्हणजे बाबासाहेबांचा विरोध केला होता, बाबासाहेब आंबेडकरांचा। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आरक्षण दिलं SC ST OBCंना आणि मग नेहरूजी असे म्हटले की बाबासाहेबांचं आरक्षण दिलं, पण आरक्षण हे विकासाला बाधा होतं, म्हणजे विकासाला बाधा आरक्षण होईल हे नेहरूजी म्हटले होते। त्यांची सेकंड जनरेशन आली राजीव गांधीची, त्यांनी म्हटलं की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागतं, ज्याला बुद्धी नाही। म्हणजे आता SCला बुद्धी नाही, STला बुद्धी नाही, OBCच्या लोकांना बुद्धी नाही, फक्त त्यांनाच बुद्धी आहे। आणि आता राहुल गांधी बोलले की आरक्षण बंद केलं पाहिजे। खरं तर आम्ही ठरवलं आहे, जीवाला वगैरे धोका होत नाही कुठे राहुल गांधीच्या, पण एक प्रश्न विचारणार आहे आम्ही त्यांच्या पेंडॉलमध्ये जाऊन। आमचा OBC समाज, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, आम्ही डायसवर जाऊन प्रश्न विचारू, आम्हाला अटक झाली चालेल, पण राहुल गांधी तुमची आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा। तुम्ही अमेरिकेत स्पष्ट केली, जरा भारतात स्पष्ट करा। अमेरिकेत जाऊन बोलले, भारतात स्पष्ट करा की तुम्हाला SC STचा विरोध का, तुम्हाला OBCचा विरोध का, राहुल गांधी SC STचा विरोध का करताय? कुठं आहे नाना पटोले? OBCच्या गोष्टी करतात नाना पटोले। तुम्ही राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर माफी मागणार आहे का? राहुल गांधीकडनं अपेक्षा नाही आहे, तुम्ही मागणार आहे का? तुम्ही त्या ठिकाणी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे का? तुमचा नेता म्हणतो आरक्षण नको आहे, OBCला आरक्षण द्यायचं नाही,
आणि तुम्ही ओबीसीच्या गोष्टी करता. तिकडे मल्लिकार्जुन खळगे SC/ST समाजाला पुढे नेण्याच्या गोष्टी करता. खळगेंनी सांगितलं पाहिजे, मल्लिकार्जुन खळगेंनी, की राहुल गांधीच्या मताला ते मान्य आहेत का. खरं तर काँग्रेस पार्टीमध्ये प्रचंड SC/ST बद्दल विरोध आहे, OBC बद्दल विरोध आहे आणि हे 3 पिढ्यापासून काँग्रेस विरोध दाखवतो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचाराचा विरोध काँग्रेस पार्टी नेहमीच करतं. अशी एक काँग्रेस पार्टी आहे. केंद्राचं सरकार अस्थिर आहे का? पृथ्वीराज चव्हाणांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे की महाराष्ट्राचं सरकार बदललं तर केंद्राचं सरकार बदललं. पृथ्वीराज चव्हाणच अस्थिर आहे. पृथ्वीराज चव्हाणच अस्थिर आहे त्यांच्या पार्टीमध्ये. हो, अनिल बोंडेंनी जे वक्तव्य केलं त्या संदर्भात काय सांगाल? राहुल गांधींच्या जीवेला चटके झाले असते. मी सांगितलं ना की संजय गायकवाड किंवा अनिल बोंडेंच्या वक्तव्याचं असं वक्तव्य करू नये. पण मी आत्ताच सांगितलं की राहुल गांधीला मात्र महाराष्ट्रात प्रश्न OBC समाज विचारेल, SC/ST विचारेल, तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध का करताय. विरोध करणार का त्या माध्यमातून? हा, तुम्ही राहुल गांधीच्या प्रचार सभांचा विरोध करणार? होय. राहुल गांधी जिकडे प्रचार सभेला येणार तिकडे OBC समाज, SC समाज आणि ST समाज या समाजाला तर माझी विनंती आहे, SC/ST OBCंना, की राहुल गांधीच्या सभावर बहिष्कार टाकला पाहिजे. पहिले तर सामाजिक बहिष्कार व्हावा. राहुल गांधींच्या या भूमिकेवर समाजानेच बहिष्कार टाकला पाहिजे, जाऊच नाही OBC SC/ST. त्यांनी सरळ SC समाजाचा विरोध केला, आरक्षण नको आहे SCंना, म्हणजे आम्ही SCला आरक्षण देणार नाही, आम्ही STला आरक्षण देणार नाही, आम्ही OBCला आरक्षण देणार नाही. मग आता आम्ही 3ही समाजाला विनंती करतोय, 18 पगड जाती, 12 बोलतेदार, SC समाज सर्व, राहुल गांधीचा बहिष्कार महाराष्ट्रात करावा. आणि आमची भूमिका पक्ष म्हणून, आमची बांधिलकी समाजाची म्हणून आम्ही राहुल गांधीच्या सभेमध्ये प्रश्न विचारतो. अजितदादांची जाहिरात आहे, अजितदादा नवीन जाहिरात आली, त्यामुळे लाडक्या बहिणीच नाही तर लाडके भाऊ सुद्धा आहे असं उल्लेख त्या जाहिरातीत. आता बघा, लाडके भाऊ खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सरकारने सोबत घेतले आहे. 44 लक्ष शेतकऱ्यांना वीज बिल माफी म्हणजे काय, लाडके भाऊ नाही आहेत. 10,000 रुपये अप्रेंटिसच्या युवकांना, म्हणजे मोठ्या प्रमाणावर 10,000 रुपयामध्ये महिन्याचे 10,000 देऊन आपल्या युवकांना अप्रेंटिसचं ट्रेनिंग, आता विश्वकर्मा योजनेचा कॅम्प होतो आहे. हे जे लाभार्थी आहे हे कोण आहेत, लाडके भाऊ नाही आहे. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ म्हणजे कोण आहे, लाडके भाऊच आहे. जेवढ्या काही योजना या व्यक्ती म्हणून आहे ते लाडके भाऊ आहे. जेवढ्या काही योजना आमच्या बहिणी करतात ते लाडक्या बहिणी आहे. सिंपल आहे. सर बहुत अच्छी योजना है, सर बहुत अच्छी योजना है लगाई, लाडली बहन भाई किसान और वो सदा वगैरह, इसको लेकर देश का टैक्स पेयर जो है वो काफी नाराज है. उनका कहना है कि हमारे पैसों को जो है फ्री में बांटा जा रहा है. देखिए, सारे टैक्स पेयर भाइयों से मेरा कहना है, जब ये पैसा किसानों के पास जाता है, जब ये पैसा मेरी लाडली बहना के पास जाता है, वो सारा पैसा मार्केट में आता है. मैं एक गांव में गया था, भुगांव में, परसों. वहाँ 450 बहनों को 1,500 रुपये मिले, 3,000 रुपये 2 महीने का मिला, अब और मिलने वाला है. वो सारे पैसे भुगांव के मार्केट में आए, तो चलन बढ़ा. ये पैसा कभी घर में रहता नहीं है, कोई डिपॉजिट नहीं करता है. कुछ महिलाओं ने तो इंश्योरेंस निकाले अपने परिवार के, तो ये पैसा कभी गरीब आदमी के, मध्यम वर्ग के घर में रहता नहीं. आप देखो, मध्यम वर्ग के व्यक्ति सारा पैसा उसको लग ही जाता है. ये पैसा आ जाके मार्केट में आता है, तो टैक्स पेयर को इसके अड़चन नहीं है, मुझे ऐसा लगता है. मुंबईला लिंक रोडवर ऑडिओ गाडीने रेस करता करता ऍक्सिडेंट झाला, जसं नागपूरला झाला होता तसा मुंबईला झालेला आहे. हा प्रकारवर कधी आळा पडणार का? मी यापूर्वी सांगितलं आहे तुम्हाला की पोलिसांच्या साऱ्या चौकशा खुल्या चालू आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो, माझा काही म्हणणं नाही. मग परवाही मी सांगितलं, 2दा सांगितलं, मी कधीही याच्यावर पडत नाही. कारवाई जे व्हायची सर्वांना झाली पाहिजे. मुंबईला असे प्रकार झाले. चंद्रशेखर जी, आपके मित्र हैं आदित्य ठाकरे, उन्होंने बांग्लादेश और भारत के जो क्रिकेट सीरीज शुरू हो रही है उस पर कष्ट कसा है. अब हिंदू जनजागृति संगठनों ने भी कहा है कि जब तक हिंदुओं की स्थिति बांग्लादेश में ठीक नहीं हो जाती, क्रिकेट की सीरीज नहीं खेलनी चाहिए. इसकी शुरुआत आदित्य ठाकरे ने की.
देखिए, मुझे थोड़ा आपने जो बताया मैंने देखा नहीं, लेकिन मैं इसके बारे में कल टिप्पणी करूँगा. रश्मी ठाकरे आणि सुप्रिया मुख्यमंत्रीपदाच्या चेहरा असतील असं वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे. नाही, मला हे एवढं माहीत आहे, बाकी काही मला माहिती नाही, पण एवढं नक्की माहिती आहे की शरद पवार साहेबांना सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचंच योजना तयार केली आहे. उद्धव ठाकरे साहेब हे काँग्रेस समोर, शरद पवार समोर मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन फिरत आहेत. काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत आहेत. महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत 11 मुख्यमंत्री फिरत आहेत. एवढं मला माहिती आहे. पण पवार साहेबाची जिद्द आहे, काही झालं यावेळी काय ऐकायचं नाही, सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचं आहे. हे खरं आहे की माहीत नाही, पण मला माझी जी माहिती आहे ती फार अत्यंत चांगल्या सोर्सेसकडनं आहे. त्यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली ते चांगल्या प्रकारे पार पडले. नाना पटोलेजी यांना आनंदच आहे, ते विदर्भातले आहे. पण मला नाना पटोलेची आरक्षणाबद्दलची भूमिका ही जरा मुख्यमंत्री बनण्यापूर्वी जरा बाहेर आली पाहिजे. जनतेला सांगितलं पाहिजे की ओबीसीचं आरक्षण राहुल गांधी बंद करायला निघाले आहे. मग मुख्यमंत्र्याची चर्चा करू, पहिले यावर नाना पटोलेंनी उत्तर दिलं पाहिजे. सर, बीजेपी का सीएम कैंडिडेट कौन है? बीजेपी का? देखिए, भारतीय जनता पार्टी और महायुति में आज एक नाथ जी हमारे मुख्यमंत्री है, और मैं बहुत ही अंदर और बाहर की बात नहीं करूंगा, मुंह में और पेट में एक नहीं बात करूंगा. आज महाराष्ट्र में चुनाव होने के बाद कौन मुख्यमंत्री बनेगा, ये तीनों नेता बैठकर, हमारे केंद्र के नेता बैठकर निर्णय करेंगे. हमारे सामने मुख्यमंत्री पद का बहुत बड़ा वैल्यू नहीं है. कौन मुख्यमंत्री बनेगा तो बनते रहेंगे मुख्यमंत्री. हमारे सामने यही वैल्यू है आज कि महाराष्ट्र की सरकार ऐसी बने जो केंद्र सरकार के साथ मिलकर 14 करोड़ जनता के लिए काम करे. मुझे पक्का मालूम है, अगर कुछ भी गलती महाराष्ट्र की जनता के हाथ से होती है और गलत वोट महाविकास आघाड़ी को जाता है, तो मोदी सरकार का ये जो एजेंडा मनी यहाँ पड़ा है, ये 5 साल एक भी योजना महाराष्ट्र में नहीं आने देंगे. मोदी सरकार देगी बार बार, लेकिन ये डिनाई करेंगे, क्योंकि इनको मालूम है मोदी सरकार की योजना को लेके जाना, यानी मोदी सरकार का नाम होना. नाम के चक्कर में, क्रेडिट के चक्कर में उद्धव ठाकरे ने 15 योजना बंद कर दी महाराष्ट्र की. मुझे पास रिकॉर्ड है, उद्धव ठाकरे ने मोदी सरकार की 15 योजनाएं बंद की थी. गरीब आदमी के घर की योजना बंद कर दी थी. मुझे ये डर है, फियर है, हमको अपोजिशन में और सरकार में आने का कुछ चिंता नहीं है, अपोजिशन में जाने की भी चिंता नहीं. चिंता इस बात की है, 14 करोड़ जनता का जो मोदी सरकार का जो एजेंडा है, 14 करोड़ जनता के विकास का, ये महाविकास आघाड़ी बर्बाद कर देगी. और कल तो नेता ने कहा, कांग्रेस के एक नेता ने नागपुर के, कि भाई हम आते बराबर, यानी सरकार में महाविकास आघाड़ी आते बराबर पहला काम करेगी कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना बंद करेगी. कल का पेपर स्टेटमेंट है उनका. देखिए ये क्या करेंगे, ये फियर है हमको. जनता का क्या होगा, ये फियर है. कैसा उसको एमएसपी मिलेगा, कैसी खरीदी होगी सोयाबीन की, कैसी कपास की खरीदी होगी, क्या एमएसपी देंगे क्या नहीं देंगे. आने वाली सरकार अगर महायुति की आती है, जो कमिटमेंट केंद्र सरकार का है और राज्य सरकार का कमिटमेंट है, वो 5 साल तक महाराष्ट्र मजबूत करेगा. और ये अगर आ गए तो ये महाराष्ट्र को बर्बाद करेंगे. 14 करोड़ जनता का हाल होगा, बेहाल होगा. इसलिए मैं ये बोल रहा हूँ कि महाराष्ट्र में महायुति की सरकार केंद्र सरकार के साथ काम करने वाली होनी चाहिए. ये हमें चाहिए. मुख्यमंत्री कौन बनेगा ये हमारा एजेंडा नहीं है. एजेंडा एक ही है, डबल इंजिन सरकार. गिरीश महाजन याला ठरून म्हणाले, जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील. सिंपल आणि सोपा आहे. महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी आहे आणि ते स्वाभाविक आहे. चला, धन्यवाद.